आकाशवाणी नागपूर. स्वाती सोनपेटकर आपल्याला ठळक बातम्या देत आहे. राज्यमाता गोमाता संवाद यात्रेच्या सांगता समारंभाचं औचित्य साधून पशुसंवर्धन आयुक्त डॉक्टर किरण पाटील यांनी नुकताच नागपूर जिल्ह्याचा दौरा केला. 2 दिवसीय दौऱ्यात त्यांनी नागपूर विभागातील विविध महत्त्वाच्या पशुसंवर्धन संस्था, आधुनिक प्रयोगशाळा आणि क्षेत्रीय प्रकल्पांना भेटी देऊन तेथील पायाभूत सुविधांची पाहणी केली. तसंच शासकीय योजनांच्या अंमलबजावणीचा सविस्तर आढावा घेतला. व्हीएनआयटी नागपूर इथं आयोजित 6व्या IEEE सेफेट 2026 परिषदेच्या आजच्या पहिल्या दिवसाची संकल्पना शाश्वत ऊर्जा, भविष्यकालीन विद्युत वाहतूक, पॉवर इलेक्ट्रॉनिक्स आणि उदयोन्मुख ऊर्जा तंत्रज्ञान या विषयांवर आधारित होती. आज ट्युटोरियल सत्र तसंच स्टुडंट्स अँड यंग प्रोफेशनल्स SYP कार्यक्रम आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमानं तांत्रिक शिक्षणाला संशोधन, नवकल्पना, उद्योजकता आणि करिअर विकासाशी जोडण्याचं कार्य केलं. ॲक्वारिच या जलउद्योजकता गतिवर्धन कार्यक्रमांतर्गत उद्या महाराष्ट्र पशु आणि मत्स्य विज्ञान विद्यापीठ मापसू यांच्या सहयोगानं कुटुंबांना मत्स्य शेतीवर आधारित उत्पन्नाचे स्रोत सुरू करण्यास मदत करणारे प्रत्यक्ष प्रशिक्षण आयोजित करण्यात आलं आहे. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या ललित कला विभागातील MFA अंतिम वर्षाचा विद्यार्थी साहिल तागडे याच्या कलाकृतींची मुंबईतील जहांगीर आर्ट गॅलरीच्या 46व्या मान्सून आर्ट शो 2026 साठी निवड झाली असून त्याला जे ताओ क्रिएशन प्रायव्हेट लिमिटेड आणि शर्वरी लूथ हे 2 प्रतिष्ठित पुरस्कारही मिळाले आहेत. मोहाडी तालुक्यातील पालडोंगरी आणि भंडारा तालुक्यातील आमगाव इथं संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियानांतर्गत विभागीय तपासणी पार पडली. अतिरिक्त आयुक्त इल्मे आणि वर्षा गौरकर यांच्या नेतृत्वाखालील समितीनं स्वच्छता, पाणीपुरवठा, कचरा व्यवस्थापन, शाळा, अंगणवाडी तसंच ग्रामपंचायतीच्या नाविन्यपूर्ण उपक्रमांची पाहणी केली. राज्य शासनाच्या आत्मसमर्पण आणि पुनर्वसन धोरणांतर्गत महसूल प्रशासनानं गडचिरोली जिल्ह्यातील अहेरी इथं आत्मसमर्पित नक्षलवादी तारक्का उर्फ विमाल सिडाम आणि मदनी तोरेम यांना शिधापत्रिका मंजूर करून त्यांचं वितरण केलं. शिधापत्रिका मिळाल्यामुळे आता त्यांना राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेसह विविध शासकीय योजनांचा लाभ घेणं अधिक सुलभ होणार आहे. येत्या 48 तासात विदर्भातील अकोला, अमरावती, बुलढाणा, वर्धा, चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यात पावसाच्या येलो अलर्टसह 1-2 ठिकाणी मेघगर्जनेची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं. यापुढील ठळक बातमीपत्र उद्या सकाळी 10:58 विविध भारतीवरून प्रसारित होईल. नमस्कार.